प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउंसलर. MBBS admissions 2025. Deemed University, Colleges Cutoff and Fee Structure. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया साधारणतः जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू होईल. प्रवेश प्रक्रिया संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना. साधारणतः 10 ते 11 लाख विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र होण्याची शक्यता आहे. म्हणजे एका विद्यार्थ्यामागे साधारणतः 10 विद्यार्थी असणार आहेत. सर्वात प्रथम प्रवेश प्रक्रिया ही MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी दिल्ली यांची पहिली प्रवेश फेरी होईल. त्यामध्ये AIQ गव्हर्नमेंट 15% सीट्स व सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटी व सर्व डीम्ड युनिव्हर्सिटी यांच्या सर्वच्या सर्व 100% जागेसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया चालू होईल. MCCचे रजिस्ट्रेशन सर्व नीट परीक्षा पात्र विद्यार्थी करू शकतात. जनरल कॅटेगरी तसेच रिझर्व्ह कॅटेगरीमधील सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. रिझर्वेशन कॅटेगरी व EWS मधील विद्यार्थ्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडील फॉर्मॅटमध्ये चालू वर्षाचे कास्ट सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिलेअर आत्ताच काढून घ्यावे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत परंतु त्यांना ठराविकच महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, परंतु कमी गुण असल्यामुळे त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांनी डीम्ड विद्यापीठाच्या व्यवस्थापन कोट्यामधून म्हणजेच NRI कोट्यामधून प्रवेश घ्यावा लागेल. व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमधून यावे लागेल. म्हणजेच MCC काउन्सिलिंग ऑथॉरिटीद्वारे 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल व संबंधित mcc.nic.in UG मेडिकल काउन्सिलिंग संकेतस्थळावरती प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करावी लागेल. त्या अगोदर संबंधित महाविद्यालयाबरोबर फीज संदर्भात बोलणे करावे लागेल. डीम्ड विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये NRI कोट्यामधून प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पहिल्या रक्ताच्या नात्यातील कोणीही बाहेरच्या देशामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी वास्तव्यास असणे गरजेचे आहे. त्यासाठी काही ठराविक कागदपत्रे आवश्यक आहेत. डीम्ड विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये तुम्हाला NRI कोट्यामधून प्रवेश नको असल्यास इतर खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला NRI कागदपत्राची गरज नाही. भारत देशामध्ये एकूण डीम्ड विद्यापीठाचे MBBS कोर्सकरिता 57 महाविद्यालये आहेत. चालू शैक्षणिक वर्षामध्ये नवीन 3 ते 4 डीम्ड विद्यापीठाच्या महाविद्यालयात परवानगी मिळणार आहे. त्यामध्ये 1 मुलींसाठी स्वतंत्र आहे, 2 मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र आहे, जैन अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र 1 महाविद्यालय आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क असतील अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीच्या पहिल्या फेरीमध्ये प्रयत्न करावा. दुसऱ्या फेरीमध्ये 60 ते 70% सीट्स संपलेल्या असतील. जसे जसे राऊंड संपतील तसे तसे सीट्स कमी होत जातील व प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डीम्ड विद्यापीठाच्या व्यतिरिक्त खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पॉंडिचेरी, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, त्रिपुरा, मेघालय, छत्तीसगड इत्यादी राज्यांमध्ये साधारणतः 80 लाख ते 1 कोटी 15 लाखाच्या आसपास पूर्ण 4.5 वर्षाचे पॅकेज मिळू शकते. त्यासंबंधी सविस्तर माहिती व व्हिडिओ दिला जाईल. प्रत्येक फेरीमध्ये जास्त मार्काचा फरक पडणार नाही. 10 ते 15 मार्काचा फरक पडू शकतो. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID
is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.